नमस्कार, बनवून खाऊ मस्त राहू स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। जर भाजीला काय करायचं विचार करत असाल तर तुमच्यासाठी खास कांदा टोमॅटोची चटणी। तर अशी एकदम नंबर एक आपण कांदा टोमॅटोची चटणी बनवून खाऊ शकतो। त्यासाठी आपण 4 कांदे 4 टोमॅटो घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे आणि लसूण आणि अद्रकची पेस्ट बनवलेली आहे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। आपण फोडणी देण्यासाठी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। आता आपण त्यामध्ये 1 चमचा गरम तेलामध्ये आपण जिरे टाकूया, त्यानंतर अर्धा चमचा मोहरी टाकून घेऊया आणि जिरे आणि मोहरी व्यवस्थित तेलामध्ये आपण तुडतुडून देऊया। ते तुडतुडून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून गरम तेलामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे। त्यानंतर आपण जे बारीक बारीक कापलेला कांदे आहेत ते कांदे यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहेत। तर तेलामध्ये व्यवस्थित कांदे टाकून आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आणि एकदम त्याचा लाल कलर होईपर्यंत आपल्याला हे कांदा भाजून घ्या, ज्यामुळे भाजीला एकदम चांगली चव येणार आहे। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला जे टोमॅटो कापलेले आहेत ते टोमॅटोही आपल्याला घालून घ्यायचे। तर टोमॅटो आणि कांदा चांगलं परतून घ्यायचे, ज्यामुळे आपली चटणी एकदम टेस्टी आणि चविष्ट बनणार आहे। जी पेस्ट आपण बनवलेली आहे लसूण आणि अद्रक तेही टाकून घेऊया आणि व्यवस्थित आपली अशी भाजून घेऊया। त्यानंतर थोडंसं धना पावडर, हळद आणि आपल्याला चवीप्रमाणे तिखट त्यामध्ये घालायचं आहे। तर आपण लाल तिखट असेल, काळं तिखट असेल किंवा हिरवी मिरची त्यामध्ये घालू शकतो। ते व्यवस्थितरित्या आपल्याला मिक्स करून घ्यायचं पूर्ण, ज्यामुळे चांगल्या प्रकारे आपल्या कांदा आणि टोमॅटोची चटणी एकदम चविष्ट तयार होणार आहे। त्यामध्ये आपण चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालूया, कोथिंबीर घालूया, तशी एकदम चांगली चविष्ट अशी चटणी आपली तयार होईल। त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूटही त्यामध्ये टाकायचं, ज्यामुळे आपली भाजी एकदम मिळून येईल आणि चांगली बनेल। तर थोडंसं आपण शिजवण्यासाठी यामध्ये पाणीही घालणार आहोत। तर शेंगदाण्याचे कूट, मीठ आणि जे आपण कोथिंबीर घातलेली आहे ती आपण व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊया। तर थोडंसं आपण पाणी घालून घेऊया, म्हणजे चांगली मिसळून आणि एकजीव अशी भाजी आपली शिजून घेईल। तशी एकदम चविष्ट आणि झटपट, जसं की तुम्हाला भूक लागली असेल तर पटकन बनणारी आपली कांदे टोमॅटोची चटणी तुम्ही बनवून खाऊ शकता। तर अशा प्रकारे ही टिफिनलाही घेऊन जाऊ शकता किंवा जेवणामध्ये पटकन तुम्ही खाऊ शकता बनवून। तर थोडा वेळ आपण 5 मिनिटासाठी झाकून ठेवूया, ज्यामुळे शांत होऊन व्यवस्थित आपली एकजीव भाजी ही चटणी शिजेल। अशा प्रकारे नंबर 1 अशी आपली चटणी तयार झालेली आहे। तुम्हीही घरच्या घरी बनवून खाऊ शकता। कशी लागली ही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि लाईकही करा। थँक्स फॉर वॉचिंग।